श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटातले आणि महाराष्ट्रामधील एक अत्यंत प्रभावशाली आणि महान असे संत. भगवान श्री दत्तात्रयांचा चौथा अवतार आपण ज्यांना मानतो असे अक्कलकोटचे स्वामी हे जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत. स्वामी समर्थांच्या जन्माबद्दल आणि बालपणाबद्दल आपण बऱ्याच वेळा माहिती घेतलेली आहे. स्वामी अनेक वर्ष भारतभर भ्रमण करून 1856मध्ये सोलापूर जिल्ह्यामधील अक्कलकोट येथे आले आणि तिथेच 22 वर्ष ते स्थायिक झाले. अंधश्रद्धा आणि भीतीमधून सर्व समाजाला बाहेर काढण्याचं महान कार्य त्यांनी केलं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे एक साधं वाक्य देखील आपल्या अंगामध्ये 10 हत्तींचं बळ आणतं. आणि त्याचप्रकारे स्वामी देखील आपल्या पाठीशी प्रत्येक समस्येमधून बाहेर पडण्यासाठी खंबीरपणे उभ्या असतात. यासोबतच निशंक होई रे मना हा तारक मंत्र देखील तितकाच प्रभावशाली आणि फलदायी आहे. सगळ्या स्वामी भक्तांना याबद्दलची प्रचिती अवश्य येते म्हणजे येतेच. अशा या स्वामी समर्थ महाराजांची 148वी पुण्यतिथी आपण 15 एप्रिल 2026ला साजरी करणार आहोत. चैत्र वद्य त्रयोदशी शके 1948 या तिथीनुसार मंगळवारी आपण ही पुण्यतिथी साजरी करणार आहोत. यालाच आपण महासमाधी दिन असं देखील म्हणतो. पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोटमध्ये वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान येथे खूप मोठा उत्सव असतो. प्रत्येक जणाला अक्कलकोटला जाणं शक्य नसतं आणि स्वामींची सेवा तर आपण कुठेही बसून करू शकतो. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं वाचन आणि पारायण कसं करायचं आणि ते एक आसनी कशा पद्धतीनं करायचं याची माहिती घेणार आहोत. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जणाला रोज वाचन करण्यासाठी वेळ नसतो, मात्र मनामध्ये स्वामींची सेवा करण्याची एक इच्छा असते. ही इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल तर हाच तो दिवस. चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया की तुम्ही श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं एक आसनी पारायण कशा पद्धतीनं करू शकता. त्यामुळे ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. मैत्रिणींनो, स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीनं अनेक जण श्री गुरु लीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत यांचं नियमितपणे पारायण करत असतात. परंतु ज्यांना पहिल्यांदाच पारायण करायची इच्छा आहे त्यांनी सर्वप्रथम त्याचे नियम, योग्य पद्धत आणि पारायण कसं करायचं, कधी सुरू करायचं, पारायण झाल्यानंतर त्याचं उद्यापन कसं करायचं अशा गोष्टींची माहिती घेणं आवश्यक असतं. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं पारायण करत असताना स्वामींच्या सेवेसाठी वेळ, काळ पाहण्याची अजिबातही आवश्यकता नाही. असं असलं तरी देखील तुम्ही सोमवार, गुरुवार, पर्वणीचा काळ हा उत्तम मानला जातो. यासोबतच तुम्ही दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना देखील 3 दिवसांचं पारायण करू शकता. आपण श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त 1 दिवसाची म्हणजेच एक आसनी पारायण किंवा एकाच वेळा आपण जी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पुस्तकाचं वाचन, पोथींचं वाचन हे पाहणार आहोत. आपली श्रद्धा, भक्ती आणि इच्छा यानुसार आपण या संपूर्ण पोथींची 3, 7, 11 किंवा 21 अशी पारायणं देखील करू शकतो. किंवा तुम्हाला शक्य असेल तर रोज एक अध्याय वाचन असं देखील करू शकतो. त्यामुळं तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे संक्षिप्त असं श्री स्वामी चरित्र सारामृत नक्की वाचा. श्री गुरुचरित्राचं पारायण करण्याच्या अगोदर तुम्हाला जितकी नियमांची कटिबद्धता आहे तितकी कटिबद्धता तुम्हाला श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतासाठी नाही. तुम्ही सकाळी स्नानादी कार्य झाल्यानंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी हे पारायण करू शकता. बाकी सगळ्या गोष्टी केल्या नाही तरी देखील तुम्हाला संकल्प करणं हे खूप गरजेचं असतं. तुम्हाला यानंतर एक वेळ निश्चित करा, शुद्ध वस्त्र परिधान करा, मस्तकी गंध लावा, कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचं स्मरण करा, वडीलधाऱ्यांना वंदन करा, नमस्कार करा आणि पारायणाची सुरुवात करा. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीमध्ये जसं सांगितलं आहे तसे अध्याय पाठनामध्ये वाचनास सुरुवात करा. त्यासाठी अगोदर तुम्हाला एक दिवा कायम तेवत ठेवायचा आहे. पोथीला अक्षता, फुलं व्हायची आहेत, पोथीला धूप, दीप दाखवायचा आहे आणि मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणास सुरुवात करायची आहे. आता सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती आपण पुढे घेऊया. सगळ्यात अगोदर व्हिडिओमध्ये तुम्हाला संक्षिप्तपणे सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला उजव्या हातावरती पळीभर पाणी घेऊन आपलं नाव, गोत्र, वार, दिनांक आणि तुम्ही
पारायण कशासाठी करत आहात किंवा कोणत्या इच्छेसाठी करत आहात हे स्वामींना सांगून आपल्याला संकल्प करायचा आहे. तो उद्देश सफल व्हावा यासाठी आपल्याला स्वामींचे आशीर्वाद देखील घ्यायचे आहेत आणि हे पारायण करत असताना स्वामींनी आपल्याकडे उपस्थिती दर्शवावी म्हणून त्यांना विनंती देखील करायची आहे. अशा पद्धतीने संकल्प घेतल्यानंतर तळहातावरती घेतलेलं पाणी तुम्ही खाली ठेवलेल्या ताम्हणामध्ये सोडायचं आहे आणि ताम्हणामधलं ते पाणी तुम्ही नंतर तुळशीला अर्पण करू शकता. आता यानंतर तुम्हाला पोथीच्या वाचनाला सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी तुम्ही सगळ्यात अगोदर 108 माळी श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे. स्वामींच्या तारक मंत्राचं एकदा वाचन करायचं आहे आणि त्यानंतर पारायणाच्या वाचनास सुरुवात करायची आहे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत वाचन करत असताना तुम्हाला तुपाचा एक दिवा अखंड तेवत ठेवायचा आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करत असताना तुम्हाला साधारणतः 1.5 ते 2 तास इतका अवधी लागतो. हा माझ्या अंदाजानुसार असलेला वेळ आहे. तो तुमच्या वाचनाच्या स्पष्टतेनुसार किंवा तुमच्या गतीनुसार कमी किंवा जास्त होऊ शकतो. मात्र हे करत असताना तुमचं वाचन हे स्पष्ट लयीमध्ये खड्या आवाजामध्ये असायला हवं आणि त्या आवाजासोबतच तुम्हाला तुमचं मन आणि चित्त हे एकाग्र करून हे करायचं आहे. यावेळी तुमचं मन इतरत्र भटकता कामा नये आणि उपवास करून किंवा तुमच्या जेवणाच्या अगोदर तुम्हाला हे वाचन पूर्ण करायचं आहे हे लक्षात ठेवा. वाचन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पोथीला गंध, अक्षता, हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे. यानंतर तुम्हाला स्वामींची आरती, गणपतीची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर मंत्रपुष्पांजली अर्पण करायची आहे. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही स्वामींसाठी जो काही नैवेद्य बनवला असाल, मग त्यामध्ये पुरणपोळी असेल अथवा पिठलं भाकरी असेल, यापैकी कोणतीही नैवेद्य जो तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवला असेल तो स्वामींना अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर प्रसाद म्हणून सर्वांना वाटायचा आहे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं वाचन करत असताना तुमचं मन हे एकाग्र असायला हवं. तुम्ही पूर्णतः स्वामींच्या चरणी लीन व्हायला हवात आणि त्यानंतरच तुम्हाला स्वामी साक्षात भेटले आहेत असा भास झाल्याशिवाय राहत नाही. स्वामींच्या या चरणी गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या दुःखामधून तुम्ही आपोआपसुकच बाहेर येता आणि तुम्हाला त्यामधून एक वेगळाच आनंद देखील प्राप्त होत असतो. बऱ्याच ठिकाणी तर श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत असेल, श्री गुरुचरित्र असेल किंवा गुरुलीलामृत असेल, अशा कोणत्याही पारायणाच्या नंतर तुमच्या यथाशक्ती दान करण्याला देखील खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे जर तुम्हाला ती गोष्ट जरी शक्य झाली तरी तुम्ही एखाद्या प्राण्याला म्हणजे गाय अथवा कुत्र, अन्यथा तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला जेवणासाठी आमंत्रित करू शकता किंवा एखाद्या सवाष्ण स्त्रीला किंवा एखाद्या कुमारिकेला देखील तुमच्या घरी जेवणासाठी आमंत्रित करू शकता. हे वाचन करत असताना मन एकाग्र ठेवा, इतर विचारांना दूर ठेवा, शब्दांचा उच्चार हा योग्य रीतीने करा. पारायण करत असताना भक्तिभावानं वाचन करा, पूर्ण श्रद्धा आणि विश्वासानं पारायण करा. ब्रह्मचर्य पाळा, वादविवाद, भांडण, तंटे टाळा आणि श्रींचं नामस्मरण करा. त्यांच्या चरित्रकथांचा आशय लक्षात घेऊन त्यावरती चिंतन आणि आत्मपरीक्षण करा. हे नियम सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. ते तुमच्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार तुम्ही बदलू शकता. पारायणामुळे आपलं मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होतं. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून आपण सकारात्मक विचारसरणीमध्ये विकसित होतो. भक्ती, श्रद्धा आणि समाधान आपल्याला यामधून प्राप्त होत असतं. त्यामुळं हे पारायण तुम्ही एकदा करून पाहाच. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं वाचन हे पुरुषांनी अथवा छोट्या मुलांनी केलं तर चालतं का? तर ह्याचं उत्तर हो म्हणून आहे. स्वामी हे सर्वांचेच लाडके असे देव आहेत किंवा आपण त्यांना गुरु देखील म्हणतो. त्यामुळं ह्या पोथीच्या वाचनासाठी कोणत्याही वयाची अट किंवा बंधन हे अजिबातही नाही. जर कोणाला स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं वाचन करायचं असेल पण ते शक्य नसेल तर तुम्ही ते श्रवण देखील करू शकता. जी कोणी व्यक्ती तुमच्या घरामध्ये हे वाचन करणार आहे त्यांच्या ठिकाणी तुम्ही शेजारी बसून देखील श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं श्रवण केलं तर तितकंच पुण्य तुम्हाला देखील मिळणार आहे हे ध्यानात घ्या. त्यामुळं यंदाची ही श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी ही अजिबातही विसरू नका आणि तुम्ही हे पारायण करायला देखील अवश्य वेळ काढा. त्यामधून येणारी फलप्राप्ती ही तुम्हाला त्याच दिवशी समजेल. आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर देखील करा. आणि ह्याबद्दल कोणती आणखी समस्या असेल तर ती देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.